म्हैस एक साधं प्राणी नाव, पण आज त्या शब्दामागे शौर्य, ममत्व आणि देवत्व उभं राहिलं आहे। काय झालं असं की संपूर्ण देश एका म्हशीला प्रणाम करतोय। एका साध्या म्हशीने असं काय केलं की लोक तिला वीर म्हैस म्हणू लागलेत। कर्नाटकच्या बेंगळुरू जिल्ह्यातील छोट्याशा हिरमेर हल्ली या शांत गावात ही थरारक घटना घडली। त्या दिवशी सकाळ होती। सकाळ काही वेगळीच होती। थंडगार वारा वाहत होता। आकाशात हलके ढग होते आणि झाडांच्या पानांतून सूर्यकिरण सोनेरी रेषांसारखी झिरपत होती। त्या शांततेत गावातील एक 30 वर्षांची महिला सुनंदा रोजच्या सवयीप्रमाणे तिच्या मशीनला घेऊन चरायला गेली होती। ती साधी निरागस मेहनती स्त्री होती। गावात सगळ्यांना परिचित आणि शांत मनमिळाऊ। ती तिच्या मशीनच्या पाठीवर हात फिरवत म्हणाली, चल गाई रे, नीट खा बरं गवत। म्हशी डोकं हलवत झाडांच्या सावलीकडे गेल्या। सुनंदा त्या दिवशी फार आनंदी होती। तिच्या नव्या म्हशीला नुकतंच वासरू झालं होतं। तिला काय माहीत होतं, पुढची काही मिनिटं तिच्या आयुष्यातली सर्वात भयावह ठरणार होती। त्याचवेळी काही अंतरावर झाडाझुडपांच्या आड 2 अनोळखी पुरुष बसले होते। बसवराज वय 34 आणि परशुराम वय 32। दोघेही गावाबाहेरचे, कामाच्या बहाण्याने आलेले, पण त्यांच्या मनात वेगळीच घाण होती। ते बऱ्याच दिवसांपासून या महिलेकडे लक्ष ठेवून होते। त्या दिवशी संधी पाहून ते दबा धरून बसले होते। ती एकटी आहे, आज आता वेळ आलीये असं बसवराज म्हणाला। दोघांनी एकमेकांकडे पाहून मान डोलावली। सुनंदा मशीनच्या मागे चालत होती। अचानक एक जण झाडामागून बाहेर आला आणि म्हणाला, बहनजी, इकडे रस्ता कुठे जातो सांगाल का? ती थोडी घाबरली, पण निरागसपणे थांबली आणि सांगू लागली। तेव्हाच दुसरा मागून आला आणि तिच्या हाताला धरलं। ती वळली, हादरली। सोडा मला, ती ओरडली, पण त्यांनी तिच्या तोंडावर हात ठेवला आणि झुडपात ओढलं। तिथं जुनं मोडलेलं मंदिर होतं। देवळात दिवा विझला होता, पण त्या क्षणी माणुसकीचाच दिवा विझला होता। ते तिची साडी उडू लागले। ती ओरडली, झगडली। मातीने शरीर माखलं, केस मोकळे झाले। ती ओरडली, देवा वाचव कोणीतरी, पण आजूबाजूला कोणी नव्हतं। फक्त तिच्या म्हशी दूर चरत होत्या। ते दोघं तिच्यावर तुटून पडणार इतक्यात एक असा गर्जना झाला की झाडं हलली। ती म्हैस धावत आली। तिचे डोळे लाल झाले होते, नाकातून वाफ येत होती आणि शिंग चमकत होती। तिने एकच झेप घेतली, पहिल्याच आरोपीवर थेट झेपावली। धडाम, तो आरोपी झाडावर जाऊन आदळला आणि क्षणभर शुद्ध हरपली। दुसरा पळायचा प्रयत्न करू लागला, पण म्हैस त्याच्या मागे विजेसारखी धावली। त्याच्या पायावर शिंग मारलं, तो खाली कोसळला। त्याच्या किंकाळ्या जंगलभर घुमल्या, बचाव, माफ करा, पण आता ती म्हैस थांबणारी नव्हती। तिच्या मालकिनीला जखमी पाहून ती रागात होती आणि त्या रागात प्रेम मिसळलेलं होतं। काही क्षणातच दोघे रक्तबंबाळ अवस्थेत पळून गेले। सुनंदा खाली बसली होती। तिच्या डोळ्यात अश्रू होते। ती म्हशीकडे बघत म्हणाली, तू देव आहेस ग, माझं आयुष्य वाचवलंस तू। म्हशीने तिच्या जवळ आली, तिच्या चेहऱ्याला नाक लावलं, जणू म्हणत होती, घाबरू नकोस, मी आहे। त्या दोघीचं नातं त्या क्षणी शब्दांच्या पलीकडचं झालं होतं। एक मूकप्राणी आणि एक असहाय्य स्त्री, पण दोघींच्या नात्यात देव पण उतरलं होतं। त्या घटनेनंतर सुनंदा गावात परतली। अंगावर फाटकी साडी, चेहऱ्यावर धूळ, पण मनात हिम्मत। ती थेट सावनूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गेली। संपूर्ण घटना सांगताना तिचा आवाज थरथरत होता। पोलिसांनी लगेच तपास सुरू केला आणि काही तासात 2 आरोपींना अटक करण्यात आली। त्यांच्यावर बलात्काराच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला। दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण गावात बातमी पसरली, म्हशीने मालकिनीचे प्राण वाचवले। गावकऱ्यांनी त्या म्हशीचं पूजन केलं, तिच्या गळ्यात फुलांचे हार घातले। लहान मुलं तिच्या भोवती फिरू लागली। वृद्धांनी तिचं डोकं हाताने स्पर्श करून आशीर्वाद घेतला। कोणीतरी म्हणालं, ही साधी म्हैस नाही, देवीचं रूप आहे। थोड्याच वेळात या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। देशभरातून लोक त्या म्हशीला सलाम करू लागले। न्यूज चॅनल्सवर हेडलाईन्स झळकू लागल्या, मूकप्राणी पण बनली वीर, म्हशीने वाचवली मालकिनीची इज्जत। कोणी म्हणालं, अशी म्हैस प्रत्येक घरात हवी, तर कोणी लिहिलं, ही गोष्ट मानवतेला आरसा दाखवणारी आहे।
आज ती म्हैस पुन्हा आपल्या नेहमीच्या जागी आहे, गवत खात शेतीत शांत उभी. पण तिच्या नजरेत काहीतरी बदल झाला आहे. लोक जेव्हा तिला पाहतात तेव्हा ते नमतात. सुनंदा म्हणते, देवाने मला वाचवलं नाही, माझ्या म्हशीने वाचवलं. आणि खरंच त्या घटनेने दाखवून दिलं की प्रेम, निष्ठा आणि धैर्य फक्त माणसात नसतं, कधी कधी देव पण प्राण्यांच्या हृदयात उतरतो. तीच ती म्हैस जिने आपल्या मालकिनीची इज्जत वाचवली आणि देशाला शिकवलं, मूक प्राणी कधीही देव होतात.